जिथे आम्ही राहतोय त्या ठिकाणी नॉनव्हेज चालत नव्हतं, त्याच्यामुळे आमच्या नशिबात पण ते नॉनव्हेज नव्हतं. बहुत बढ़िया खाना था, थोड़ा तीखा था मेरे लिए, थोड़ा हल्का तीखा रहना चाहिए था. आमची गिरली. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चांदोसकर ब्लॉग मध्ये. आता आम्ही आमचं काम करून आलो आणि आता आम्ही अशा ठिकाणी थांबलो होतो जिथे आम्ही काय म्हणतात ते नॉनव्हेज खाऊ शकत नव्हतो. पण शेवटी तो एक दिवस आलेला आहे शेवटी आमच्या आयुष्यामध्ये. कारण जिथे आम्ही राहतोय त्या ठिकाणी नॉनव्हेज चालत नव्हतं, त्याच्यामुळे आमच्या नशिबात पण ते नॉनव्हेज नव्हतं. पण आज योग आलाय की इथून आम्ही दुसरीकडे चाललोय आणि नॉनव्हेज खाणार मस्तपैकी. आणि कसं आहे की तुला कळलं पाहिजे, मला कळलं पाहिजे, पण कळलं नाही पाहिजे. कुणालाच कळलं असं नाही आम्ही पाहिजे. एकदम लपून छपून गपचूप पद्धतीने आम्ही चाललोय जेवायला. बड़ा हरामी हो बेटा. आम्ही त्या आकाशाजवळ आम्ही पोहोचलोय असं आम्हाला फील होतंय. एन्जॉय केलो 6 दिवस या ठिकाणी. पुढे पण करणार आहोत. खूप प्रचंड थंडी आहे, ऊन पण लागते आणि तरी पण मी स्वेटर घातलंय. असं मिक्स वातावरण आहे, तेवढं जेवढं गरम लागतंय तेवढंच थंडी पण पायाकडे थंडी थोडीशी जाणवते. आता थोड्याच वेळामध्ये आमची मर्सडीज येणार आहे आणि त्या मर्सडीज मध्ये बसून आम्ही 5-6 जण आता बोललो तर थोड्या वेळापूर्वी तिथे जाणार आहोत मस्तपैकी. तर बघूया कुठे घेऊन चाललेत कुठे घेऊन ते माहित नाही, पण बोललेत. मग आपण डायरेक्ट भेटूयात तिकडेच. एक रिक्षा माणसांना घेऊन गेली 5 लोकांना आणि हे लोक बघा, ही उपाशी लोक बघ वाट बघतात. मी चप्पल शिवून पण आलो, चप्पल शिवण्यासाठी गेलो होतो. ही उपाशी माणसं बघा वाट बघतात. पाणीपुरी मस्त होती कालची. कसली पाणीपुरी, ठीक आहे. रगडापुरी भारी होत एकदम. काही लोक आहेत ना रिक्षातून उतरून गेले निघून पुढे, बसले बबलत नंतर ठणठण ठणठण मुकले पाणीपुरीला. त्याचा काय खासियत म्हणजे काल आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली, फक्त ह्या व्यक्तीने पाणीपुरी न खाता आला, कारण हा एकटाच पुढे पुढे आला आणि जास्तच पुढे निघून गेला. आणि एवढा पुढे आला की घरी पोहोचला आणि आम्ही गाडी मध्येच थांबून पाणीपुरी खाल्ली. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे आमची गिरली. आणि सगळं ब्लेम माझ्यावर. काय झालं की मी असं कुठवर आणि किती दिवस चालणार आहे काय कळत नाही. मगाशीच मी तुम्हाला बोललो की अशी गोष्ट आम्ही एवढी लपून करतोय, तर ह्याने पण तेवढं सिक्रेट ठेवलं. त्यांना विचारलं कुठे चाललोय, हॉटेलला चाललोय का, ते म्हणते दिसेल ना तुला कुठे जायतो आपण. तर त्याने पण एवढं सिक्रेट टॉप सिक्रेट आहे. हा तिथे गेल्यावर कळेल. त्यांना पण कळलं नाही पाहिजे कुठे चाललोय आपण, असं ते एका जागेवर गोलगोल फिरवतायत. हे बघा, हे मागून जी एक बाई देते ते आपल्या सोबत आहेत. दुसरा गल्लीच खाली नंबर 913 1857 और एक सीक्रेट गली जहाँ से गाड़ियां नहीं जाती, वहां से भी रिक्शा डाल रहेगी. कहाँ लेके जा रहे हैं? ओ इतना भी क्या सीक्रेट यार, कहाँ से लेके कहाँ तक लेके. फायनली आम्ही पोहोचलो आहोत समोर हे एवढं मोठं फॅमिली रेस्टॉरंट. गाडी आणि केरला टूर पॅकेज अवेलेबल. काय माहिती कुठे काय मस्त, पण वाटतं दिसतंय वातावरण चांगलं. चला तुम्ही रिक्षात बसा आणि जा घरी. जेवलात ना? काय काय खाल्लात तुम्ही? ठेवा पी. अजून
गोष्टी गप्पा मुंबईचा समुद्र याची पाणीपुरी दहीपुरी त्याच्याच गोष्टी ऐकल्या दहीपुरी शेवपुरी खस्ता मेथी मेथी माझे बाबा अरे सगळेच लोक घेऊन गेले थोडं लोकांनी जाऊ द्या ना मॅडम. बाबू आहे ना आपल्याजवळ अजून लय मोठा कुठं अरे आपले काय पण येत आहे मेथी मेथी पाहिजे बाळा मेथी. येते जाऊन त्यांच्याकडे सगळं काय आवडतं तुम्हाला पेटा पेटा बढिया असते अरे चावचाव होते मस्त. मी घरी पण तेच खातो बाकी पीस मला जास्त नाही आवडत पोरांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघा. लॉंग 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 टाइम बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर ही मला आलेली आहे दादा आकाश दादा तंगडी लेग पीस. फायनली थँक्यू सो मच. येते का पाय कैसा लगा खाना? बहुत बढ़िया खाना था थोड़ा तीखा था मेरे लिए बाकी का सबके लिए तीखा नहीं था वो. मेरा थोड़ा अलग बोलना है थोड़ा हल्का तीखा रहना चाहिए था और थोड़ा पर टेस्ट में एक बेस्ट जबरदस्त था जबरदस्त है टेस्ट टेस्ट एकदम बेस्ट. हो मला पण लय आवडली टेस्ट. तरी माझ्या घरी आहे. कसं होतंय? माझी बायको डबल काढू शकतो मी हे चिकन पण. असो मटन असो किंवा मच्छी असो आणि माझी पनीर भुर्जी ना जेवढं हवं हे बघा नॉनव्हेज मध्ये व्हेज वाल्यांनी बोलू नये श्राप लागतो. ऍटलीस्ट हे तरी बरं वाटतं चवला. अरे तू गोड आहे का ते पनीरचं बोलते मी. समजलं समजलं आकाशदाचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये आपल्याला मशीन रिपेअर करायची असेल तर दुकानं शोधावं लागतात आणि इथं माणसं येतात घरोघरी कांदे बटाटे घ्या असं बोलणं मशीन येतात. मशीन दुरुस्त करून घेता का बे? मशीन दुरुस्त करून घेता का बे असं बोलणं देतात. हे कोंबडी शिरवतात असे घुसवले आहे. कोण कोण आहे? आम्ही चाललो आता सगळी गँग पान खायला. पिठा पान फायर पण करतोय पान खायला आलेलो आहे. पान खाल्लेलं आहे त्यामुळे मला बोलता येत नाही यार. त्यांना बोला टाकतो बोला बाबा कसं वाटलं? पान 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 खाए सैया माल मालो सावली सूरत सावली? सावली सावली अरे सावली पडते त्याची हाय हाय मलमल कुर्ता मलमल पे कुर्ते पे चीट लाल लाल बघ मला कसं भेटलं डिझाईन वाला केला त्यांनी डिझाईन आला तू शेरी कुठे होती? एवढा मोठा पान मला एवढा मोठा पान मी खाऊ शकते की अर्धाच खाऊ? अरे बाबा कसं खायचं असतं हे बघा कसं काय तुम्ही मारे? तर मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.